कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो। कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, तो होऊ शकत नाही। पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिटवर्दी बनवायचं, जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू। खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहोत आम्ही। हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला। आपण राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांची बैठक घेतली आणि या ठिकाणी त्याच्या आधारावर सगळा डेटा घेतला आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण तयार केली। 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे। आता मी आपल्या लक्षात आणून देतो, आपल्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती। यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती। मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय। आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही।